अनलिमिटेड माथेरान या ब्लॉगमध्ये सरसे स्वागत. मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माथेरानमध्ये कसं यायचं, कसा प्रवास करायचा माथेरानपर्यंत आणि त्यानंतर तुम्हाला माथेरानमध्ये आल्यावरती नेमकं कुठे राहिलं पाहिजे हे सर्व तुम्हाला त्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. पण आता मित्रांनो, तुम्ही माथेरानमध्ये आला तर नेमकं कुठले स्पॉट फिरले पाहिजे, अगदी 5 पॉईंट असतील किंवा 7 पॉईंट असतील किंवा 12 पॉईंट, अशा पद्धतीने या ठिकाणी जे ब्रिटिश होते त्यांनी कशी नावं दिलीत आणि त्यांचा इतिहास काय आहे हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि अगदी म्हणजे माथेरानचे जे पॉईंट्स आहेत कशा पद्धतीने आपण फिरलं पाहिजे, ते किती किलोमीटरवरती आहेत, बाजारपेठ, रेल्वे स्टेशनपासून, ही सर्व माहिती मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, माझ्या अनलिमिटेड माथेरान या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.